मित्रो, राजकारणात यशस्वी होण्यासाठी एक भाग आपण बघितलेला आहे अगोदर. आता दुसऱ्या भागामध्ये काही मुद्दे आपण बघणार आहोत. पहिल्या भागात बघितलं की ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असते, राजकारणात टिकून राहायचं असते, त्यांच्यामध्ये काही क्वालिटी लागतात. त्यामध्ये टीका सहन करण्याची आणि टीकेला हाताळण्याचं कौशल्य लागते. त्याचबरोबर संयम ठेवावा लागतो. आजची परिस्थिती कायम नसते यावर विश्वास असावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, अपयश पचवत असताना सुद्धा विजयाची आशा सोडू नये लागते. अशा काही मुद्दे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आज काही नवे मुद्दे आपण बघणार आहोत की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल, टिकून राहण्यासाठी काही गोष्टी अजून गरजेच्या आहेत. काही जणांचं म्हणणं असते की बाबा काय करायचं हे राजकारण फिचकारण. आपल्याला राजकारण बद्दल न विचार करणं म्हणजे, तुम्ही असं काही म्हणता का तुमच्या पोरीला, जर पोरग बघायचं असेल तर आपल्याला काय करायचं, तिच्या मनानं कोणाला का बघणं, काय करणं असं म्हणता? कसा का भेटणं, काय करायचं आपल्याला, देणं घेणं काय आहे असं म्हणता का? तसं नाही, असं म्हणता येत नसतं. राजकीय जागरूकता नसेल ज्या समाजामध्ये मित्रहो, आणि राजकीय प्रगल्भता नसेल, राजकीय साक्षरता नसेल, कोणाला निवडून दिलं पाहिजे, कोणाला नाही निवडून दिलं पाहिजे, असं अज्ञान ज्या समाजात आहे, त्या समाजामध्ये बुद्धिवान, प्रतिभावंत आणि समतेचे पाईक असणारे आणि देशाच्या विकासासाठीचं ज्ञान आणि भान असणारे माणसं मग जाणार नाहीत सत्तेमध्ये. मग कोणी जाईल? मग त्यामुळं समाजामध्ये राजकीय साक्षरता घडवून आणणं, राजकारणामध्ये नवे नेतृत्व पुढे येण्यासाठी त्यांना गायडन्स करणं, आहेत ते लोक राजकारणामध्ये ते टिकून राहणं अतिशय गरजेचं असते. त्या अनुषंगानं क्वालिटीची माणसं राजकारणात टिकून राहिली पाहिजे, ती यशस्वी झाली पाहिजे, असा आमचा ध्यास आहे. आणि त्या अनुषंगानं आम्हाला जे काही 4 गोष्टी सांगायच्या आहेत त्या आम्ही सांगत असतो. मित्रो, असं जे काही बोलतात नाही, याचं काय करायचं आहे, त्याला काय करायचं आहे, हे काय करायचं नाही, मरू जाऊ कसं आहे, हे सगळे उदास निराश माणसं असतात. सामाजिक यांना अजिबात काही देणं घेणं नसते. आणि कोणी काही करू लागलं तरी त्याला काहीतरी बोलून डिस्टर्ब करायचं. स्वतः डिस्टर्ब असणारे माणसं दुसऱ्याला डिस्टर्ब करण्यामध्ये धन्यता मानत असतात. त्यामुळे त्यांचा फारसा विचार करायची गरज नाही. पण त्यांचे ते का डिस्टर्ब असतात, त्यांचं डिस्टर्ब असणं, उदास असणं, निराश असणं काय कशामुळं आलेलं असते याबद्दलही मला कधीतरी मी बोलणारच आहे. तर आज आपला तो विषय नाही. आज आपला महत्त्वाचा विषय बोलत आहोत आपण की जे तरुण राजकारणामध्ये येतात किंवा जे तरुण राजकारणात आलेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी राजकारणात येण्या अगोदर एक नक्की ठरवावं, मी राजकारणात का आलो. किंवा ज्याला यायचं आहे त्यांनी, जे येणार आहेत त्यांनी राजकारणात मी का जाणार आहे, जे सध्या राजकारणात आहे मी राजकारणात का आहे, जे आलेत त्यांनी का आहे विचार करावा स्वतःला, जे येणार आहेत त्यांनी मी राजकारणात का जायचं आहे, हे अगदी स्पष्ट असलं पाहिजे. त्यात हेतू काय आहे, हेतू अगदी स्पष्ट शुद्ध असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य चळवळीमध्ये स्वराज्य चळवळ त्यांनी का निर्माण केली, तर त्यांना स्वराज्य निर्माण करायचं होतं. स्पष्ट होतं, दुमत काहीच नव्हतं इथं. तसं तुमचं इतकं स्पष्ट ध्येय असलं पाहिजे. कारण नाहीतर संभ्रमावस्थामध्ये माणसाची एनर्जी खूप पाया जात असते.
द्विधावस्थेमध्ये माणसाची एनर्जी खूप वाया जात असते आणि अनेक तरुण द्विधावस्थेमध्ये राजकारणात येतात आणि ते सातत्यानं अस्वस्थ असतात. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, इथं गेलं तर बरं राहील का, तिथं गेलं काय बरं राहील काय, अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये ते असतात. हे द्विधावस्था, संभ्रमावस्था हे काय येते? ध्येय स्पष्ट नाही, विचारधारा स्पष्ट सुद्धा असणं गरजेचं आहे. या देशावर कोणत्या विचारधारेचं राज्य असलं पाहिजे? मनुवादी व्यवस्थेचं राज्य असावं का संविधानवादी व्यवस्थेचं राज्य असावं? जातीवादी लोकांचं राज्य असावं का समतावादी लोकांचं राज्य असावं? मंदिरवाल्यांचं राज्य असावं का शाळावाल्यांचं राज्य असावं? शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्यांचं राज्य असावं का शिक्षणातून बाहेर लोकांना नेणाऱ्याचं राज्य असावं? शेतकऱ्यांच्या हिताचं राज्य असावं का शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेणाऱ्यांचं राज्य असावं? ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. किंवा लोकशाही मूल्य मानणारे, सगळ्यांना आपले विचार स्वातंत्र्य देणारे किंवा कोणत्याही पक्षामध्ये काम करणारे करत असतील तर त्यांना करू देणारे यांचं राज्य असावं का? नाही सगळे आमच्याच पक्षात या, नाही आमच्या पक्षात नाही आला तर तुम्हाला ईडी लावतो, काडी लावतो, तुम्हाला बुडून टाकतो, असं म्हणणाऱ्यांचं राज्य असावं. हे तुमचं स्पष्ट असलं पाहिजे. मग कोणाची बाजू घ्यायची तुम्ही ठरवा. मी काय म्हणालो नाही की त्यांची बाजू घ्या, यांची बाजू घ्या. तुम्हाला, कारण हे एक लक्षात ठेवा, कोणाच्या तरी सांगण्यावरून जी माणसं कुठेतरी जातात ना, कोणातरी सांगण्यावरून परत येतात. कोणाच्या तरी सांगण्यावर एखाद्या ठिकाणी गेले ना तर कोणाच्या तरी सांगण्यावर तिथून इकडे येत असतात. त्याच्यामुळे असं कोणाच्या तरी सांगी नाही. तुमची काहीतरी मन घडलंय की नाही, तुमचं अंतरात्मा काय म्हणते, समाजाला कोणत्या विचारधारेची गरज आहे, हे राजकारणात येण्या अगोदर आणि आल्यानंतरही या गोष्टीचा आपल्याला स्पष्ट विचार असायला पाहिजे. मित्रो, तुम्ही जर फक्त आणि फक्त यासाठी येत असाल जिथं सीट मिळणार आहे, जिथं माझं भलं होणार आहे, माझं असं जर होणार असाल तर ते तुम्हाला घरोघरी भीक मागल्यासारखं मग वेगवेगळे पक्ष बदलत तुम्हाला आयुष्य जीवन जगावं लागेल. याच्याशिवाय दुसरा काहीच पर्याय असणार नाही. तसं नसते ते. कारण त्यामुळे स्पष्ट हे लक्षात ठेवा, सत्ता मिळाली पाहिजे, नाही कारण राजकारणात यायचं तर तुम्ही चांगली माणसं राजकारणात आलीच पाहिजे आणि त्यांनी राजकारणाचे सूत्र सांभाळलीच पाहिजे. विषय ते नाही आहे. हां, तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही एखाद्या वेळेस अन्यायच झाला असेल तुमच्यावर आणि त्या ठिकाणी अतिशय दुय्यम वागणूक दिली जात असेल तुम्हाला आणि त्यात ते तुमचं तिथं तुमच्या विचाराला काही तिथं तुमचे विचार मांडले तर तुमचे असे टिंगलटवाळे केले जात असेल, तुमचे विचारच मान्य करत नसतील आणि तुम्ही तिथं राहूच नाही अशी त्यांची सगळ्यांची अपेक्षा असेल तर अशा प्रसंगी तुम्हाला तिथं ठीक आहे, मग तुम्ही दुसऱ्या पण तुमच्या विचारधारेचाच पक्ष दुसरा निवडला पाहिजे तुम्ही. हे गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण काही माणसांनी, कारण तुम्ही तुमच्या विचाराच्या विरोधी पक्षात जेव्हा काम करताना तेव्हा तुमची फार मोठी कुचमना होते. ठीक आहे, एखाद्या वेळेस माणूस सत्ता नसेल तर तिथं काम करेल, सत्ता नसेल, एखादी खुर्ची नसेल तर तिथं काम करेल एखाद्या वेळेस, ठीक आहे पुढं मिळेल म्हणून. पण तुमच्या विचाराच्याच विरोधामध्ये तुम्हाला काम करावं लागत असेल तर कुचमना होणार आहे. उदाहरणार्थ विचाराच्या विरोधात म्हणजे काय? आता तुम्हाला समजा तुम्ही जातीय श्रेष्ठता आणि कनिष्ठता, कोणीतरी श्रेष्ठ आहे कोणीतरी कनिष्ठ आहे जातीनं, बरं का, कार्यानं कोणीतरी श्रेष्ठ आणि कोणीतरी कार्य कमी असेल तर तो त्यापेक्षा कार्यानं कमी असू शकतो. पण तुम्ही जातीनं श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहेत लोक आणि कनिष्ठ आणि कनिष्ठच राहिलं पाहिजे. जसं कुणब्याने काय तिथं जाऊन नांगर हाणायचं का, तेल्याने तिथं काय घाणा घालायचं काय संसदेत येऊन, असं म्हणणारे जे लोक होते, ही विचारधारा तुम्हाला जर मान्य नसेल, हे जे श्रेष्ठ कनिष्ठत्वाची, आणि या विचारधारेच्या लोकांसोबत तुम्ही जर काम करत असाल
तर तुमची सातत्यानं कुचंबना होत राहते. तुम्ही त्या विचाराचे तुम्ही तिथं समतेचा विचार जर मांडायला प्रयत्न केला की तुम्हाला ते लोक टोकतात. हे आपलं नाव बरं काय, हां वेगळं बोलायलंय, हां फुलेशाह आंबेडकरांची भाषा बोलायला चुकून आले बरं इकडे, हां समतेचं बोलायला हे याला हाकला. मग तुम्हाला सातत्यानं तुम्हाला दुर्लक्ष केलं जाईल. तुम्ही असताना मोकळेपणानं ते बोलणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला तिथून मग गट कारस्थान करून तुम्हाला तिथूनही काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुम्हाला जर राजकारणात राहायचं असेल, राजकारणात यायचं असेल, तर तुमची विचारधारा काय आहे हे लक्षात घ्या आणि स्पष्ट सांगा. माझी विचारधारा ही आहे आणि मला या विचारधारेला पूरक असं राजकारण मला करायचं आहे आणि ही विचारधारा माझा प्राण आहे. तरच तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिथं तुमचे विचार चांगले मांडू शकता, त्या विचाराचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. तर नाहीतर मग नाही. तर त्यामुळे पहिल्यांदा कोणत्या विचाराचे तुम्ही आहात तिथं तुम्ही काम करा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जातीयवादी विचारधारेला आता या देशामध्ये भवितव्य नाही. आता ठीक आहे, आता जितकं वैज्ञानिक दृष्टिकोन या देशामध्ये रुजवला जाईल, जितका समता आणि परिवर्तनवादी विचारधारा रुजवला जाईल, तितक्या समाज हा समतेच्या दिशेनं वाटचाल करणार आहे. आणि ते काम मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेलं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यामुळे काही दिवसामध्ये जातीवादी जे पक्ष आहेत, जातीवादी म्हणजे काय हे लक्षात ठेवलं पाहिजे की जातींच्या नावानं श्रेष्ठ कनिष्ठत्व जोपासणारे लोक, या अर्थानं तो शब्द आहे. ते कोण जोपासते कोण नाही. आता पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जातीसाठी काम करत असाल एखाद्या, म्हणजे तुम्ही जातीवादी ठरत नाही. तुमचे विचार, आमची जात श्रेष्ठ आहे, तुमची कनिष्ठ आहे आणि आमचं श्रेष्ठत्व आम्हाला सिद्ध करायचे जातीचं फक्त आम्ही जातीनं कसे जन्मानं श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी मी हे काम करत आहे म्हटलं तर ते जातीवादी ठरत असतं. फक्त आमची जात सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, मागे आहे, तिला बाबा पुढं नेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि जे आमच्या जातीला तुच्छ लेखतात, कनिष्ठ लेखतात, त्या कनिष्ठता आणि तुच्छता लेखण्याची निरर्थकता मला स्पष्ट करायचं आहे. आणि त्यामुळे मी हे काम करत आहे असं जर तुम्ही म्हणत असाल समजा, तर तुम्ही जातीवादी ठरत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही परिवर्तनाच्या चळवळीचा एक घटक म्हणून काम करता असा त्याचा अर्थ असते. म्हणून मी कुठल्याही जातीय संघटनेमध्ये जे काम करत असतील त्यांनी हा विचारसुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. आणि पक्षाचा विषय आपण बघत आहोत ते म्हणजे की तुमची विचारधारा अगदी स्पष्ट ठेवा मित्रांनो, तरच तुमची कुचंबना होणार नाही. आणि त्या उलट विचारधारेमध्ये जावं लागलं नाईलाजानं तर ठीक आहे, मग आता तुमचं नाईलाज म्हणून काम करायचं तर करा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यामध्ये असला पाहिजे, ज्याला राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल, राजकारणामध्ये यश प्राप्त करायचं असेल, कुठलाही पक्ष असेल तुमचा ते, तर त्या पक्षामध्ये तुम्ही काम करत असताना आत्मविश्वास तुमच्याकडे अतिशय गरजेचा आहे. कारण तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या निर्णय घेण्यामध्ये तुमचा आत्मविश्वास व्यक्त झाला पाहिजे. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये नसेल बोलण्यामध्ये, तर तुमच्या अनुयायामध्ये किंवा तुमच्या पक्षाला जे लोक मानतात त्यांच्यामध्ये चैतन्य तयार होणार नाही. म्हणून आत्मविश्वासानं बोलणं अतिशय गरजेचं आहे. आता काही बघा, आत्मविश्वासानं बोलणारी माणसं इथं त्यांचे कार्यकर्ते त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर, त्यांचं भाषण ऐकल्यानंतर एक गतीनं कामाला लागतात. आणि काही जण काही नेते किंवा काही पक्षातले वर्गामध्ये जसं पोराला शिकवावं तशा पद्धतीने बोलतात. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये चैतन्य तयार होऊ शकत नाही.
तर तुम्ही आत्मविश्वासानं असं बोललं पाहिजे की आपल्याला यश प्राप्त होणार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण काय पाठीशी आहोत हे पण सांगा बाबा. आम्ही हे विचार तुमच्यासाठी देणार आहोत, तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. हा आत्मविश्वास तुम्ही कार्यकर्त्यामध्ये पेरणं अतिशय गरजेचं असतं. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्यासाठी मी रस्त्यावर यायला तयार आहे. आणि त्या रस्त्यावर येण्याची तुम्ही आलं पाहिजे सुद्धा, तयार असलं पाहिजे. एखादा तुमच्या पक्षामध्ये तुमचा अनुयायी बोलण्यामध्ये काही चुकला, तुझ तो बघून घे रे बाबा, आता मजानं काय होईना असं नाही. तर ठीक आहे, त्याला समजून सांगायला पाहिजे आणि तुझ्यासोबत आहे, काळजी करू नको, अशा पद्धतीनं त्याला आत्मविश्वासानं सांगितलं पाहिजे. त्याच्यातला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आत्मविश्वास गमावलेली माणसं राजकारणामध्ये काही फारसं काही करू शकत नाहीत मित्र. कारण तुमच्या बोलण्यामध्ये म्हणून उत्साह संचारला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये. उत्साहानं कामाला लागले पाहिजे. त्याच्यातलं नैराश्य संपलं पाहिजे, त्यांच्यातली संभ्रमावस्था संपली पाहिजे. त्यांना कधी कधी वाटत राहते की आपला पक्ष कमकुवत झालेला आहे, आपला पक्ष आता निवडून येऊ शकत नाही, काय करावं काय नाही. तर त्यानं हे सांगितलं पाहिजे की काही उदाहरणं दिलं पाहिजे, बाबा अमुक अमुक पक्षाचे 1-2च खासदार होते, त्यांनी अतिशय आत्मविश्वासानं काम केलं, सातत्यानं काम केलं, त्यामुळे आज त्यांचा पक्ष सत्तेवर आहे. तुम्ही आत्मविश्वास ढळू देऊ नका. आपल्यालाही हे अच्छे दिन येणार आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला सांगावं लागेल. आणि कसे येऊ शकतात हे सुद्धा स्पष्ट करावं लागेल. त्यामुळे लोक त्यांच्यासमोर असं चित्र स्पष्ट करावं लागेल की या पद्धतीनं आपण गेलो आणि अशा पद्धतीनं आपली वाटचाल होत आहे आणि त्यामुळे आपल्याला यश मिळणारच आहे, सांगावं लागेल. जसं क्रिकेटमध्ये कॅप्टन सांगतो आपलंच यश आहे, आम्ही जिंकणारच, आम्ही मोठ्या ताकदीनं उतरणार आहोत, आम्ही दुसऱ्या विरोधी संघाची आम्हाला आता सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, यावेळेस आमचा विजय आहे. अशा पद्धतीनं विजयच होणार आहे, अशा पद्धतीचीच भाषा. आमचं काही खरं दिसणं आलंय जर तुम्ही म्हणलात खाजगीमध्ये सुद्धा, तर तुमच्या आजूबाजूचे कार्यकर्ते सगळे सांगत सुटतात, अरे साहेब म्हणले की काही खरं दिसणं आलंय आपल्या पक्षाचं, मग ठीक आहे, मग लोक दुसरीकडे जातात. त्यामुळे असं कधी बोलू नका तुम्ही. आत्मविश्वासानं बोलणं अतिशय गरजेचं आहे. राजकारणामध्ये काही माणसं अतिशय आत्मविश्वासानं बोलतात. राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, किंवा नांदेडमध्ये काही वक्ते आहेत, सन्माननीय लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ मोरे साहेब, जे बोलताना राजकारणामध्ये बोलतात किंवा सामाजिक कार्याबद्दल बोलतात किंवा शैक्षणिक आत्मविश्वासानं बोलतात. ते प्रत्येक शब्द त्यांचा आत्मविश्वासाचा असतो, आत्मविश्वासानं ते बोलतात. बानगुडे पाटील साहेब आहेत की ते सुद्धा आत्मविश्वासानं बोलत असतात, कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये प्रचंड असतो. अशा अनेक नेत्यांचं मी नाव सांगू शकेल, परंतु पुढं आपल्याला बोलायचं आहे अजून. तर तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये सुद्धा आत्मविश्वास, तुमची बॉडी लँग्वेज सुद्धा अशी डळमळीत असता कामा नये. कारण लोक तुम्ही काय बोलता ह्याकडे जसं बघतात मित्रांनो, तसं तुमच्या बॉडी लँग्वेजकडे ते बघत असतात. तुम्ही जर उदास निराश दिसला स्टेजवर, 12 वाजलेत आता यांचे या पक्षाचे, किंवा यांचं काही खरं दिसणं आले, तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरची एकदम नाराजी, एकदम उत्साह गमावलेले, स्ट्रेसमध्ये दिसायला लागलात, तर तुमच्या अनुयायावर, तुमच्या पक्षामध्ये जे तुम्हाला मतदार म्हणून काम करणार आहे त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं, सेल्फ म्हणजे यासाठी काय करायचं, सेल्फ टॉक हा तर अतिशय महत्त्वाचा आहे. सेल्फ टॉक हे चेहऱ्यावरचं आत्मविश्वास ठेवण्यासाठी जर विचाराची स्पष्टता असली पाहिजे. ह्या विचारासाठीच माझा जन्म झाला आहे आणि ह्या विचार रुजवणे हेच माझं यश आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. अपयश आहे असं वाटच नाही कामा नये. सत्ता म्हणजे अपयश, सत्ता मिळाली नाही म्हणजे, सत्ता येणार नाही म्हणजे अपयश असं जर असाल
तर मित्र तुम्ही तिकडे जास्त लोक त्यांच्या गर्दी जास्त दिसली, मग विरोधकांच्या सभेला जरी गर्दी जायचं असेल तर तुम्ही गडबडीत होऊन जाल, मग तुमची बॉडी लँग्वेजवरूनच लोकांना लक्षात येईल. तर तुम्हाला हे स्पष्ट असलं पाहिजे की सत्ता मिळवणे हेच माझं ध्येय नाही. तर या देशामध्ये ही परिवर्तनाची विचारधारा रुजवणे, हा विचार संविधानवादी विचार रुजवणे, की हा मानवतावादी विचार रुजवणे, या देशाच्या कल्याणाचा विचार रुजवणे, या देशातली सर्व विषमता नष्ट करणे, यासाठी मी राजकारणात आलेलो आहे. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि या ध्येय रुजवता असताना जर तुम्हाला सत्ता मिळाली तर तो त्या विचारधारेचा, तुम्ही जी विचारधारा बाळगून जगताय त्याचा तो परिणाम समजला पाहिजे. सत्ता हा परिणाम समजला पाहिजे आणि विचारधारा ही तुमचं कार्य समजलं पाहिजे. तुम्ही विचार पेरता हे तुमचं कार्य आहे. आणि आजचं कार्य मी पूर्ण दिवसभरामध्ये जे माझ्यातून ते कार्य मी केलेलं आहे का, ते विचारधारा रुजवण्यामध्ये केलेलं असेल तर समाधान मानलं पाहिजे. आणि तुम्ही काम करत आहात, रोज काम करत आहात, हा विचार तुम्ही सातत्यानं रुजवत गेलात. बघा काशीराम साहेबांनी अतिशय सायकलवर चालून असेल तर त्यांनी ते विचार सोडला नाही. आता पुढं त्याचं काय झालं काय नाही हा काय आजचा विषय नाही, परंतु त्यांनी तो विचारधारा रुजवण्याचा आणि शेकडो कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्या राजकारणामध्ये एक वेळेस त्यांची सत्ता पण आलेली आहे. आजही त्यांचा राजकारणाचा, त्या विचारधारेचा राजकारणात प्रभाव आहे. तुम्ही त्या विचारधारेचे असाल तर तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. तर हे सत्ता म्हणजेच काही नाही. आता भाजपाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भाजपाचे 2 खासदार होते तर आज ते सत्तेत आहेत. आता तर 400 पारचा ते नारा देत आहेत. हे सगळं करण्यासाठी त्यांना अनेक वर्ष काम करावं लागलं. अनेक विंग त्यांना तयार करावं लागल्या. म्हणजे ते RSS असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, वेगवेगळ्या परिषदा, शैक्षिक संघटना त्यांची प्राध्यापकांसाठी त्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक जातीच्या लोकांनाही त्यांनी त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला या निमित्तानं एवढं सांगायचं आहे की तुमचे सीट म्हणजे आत्ता सीट आली तरच तुम्ही सत्तेत राहणार आहात आणि सीटा येणार नाही की दुसऱ्या पक्षात जाणार असाल तर अशा तुमचा जोकर व्हायला वेळ लागत नाही. मग तसं काही करू नका. तर आत्मविश्वास ठेवा, विचारधारा पेरत राहा आणि तुम्ही पुढं कामाला सुरुवात सातत्यानं करत राहिले पाहिजे. तर मग अगोदरच सांगितले ना, तुम्हाला विचारधारेचा तो पक्ष आवडतो की नाही तेव्हाच जा. तुम्हाला काय सत्ताच पाहिजे असेल आणि तुम्ही एकच ठरवा. मग आता समजा आताच कोणाला राजकारणात जायचं आहे, आता काय करावं, आता कोणाची सत्ता येऊ शकेल याचा अंदाज बांधा. नाहीतर मग सत्ता येऊ द्या, नाहीतर आल्यानंतर जा. मग आल्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला सत्तेत देतात की काय? तर देत नाहीत बाबा. तुमची ताकद पाहिजे तेवढी, ते तुमचे काम पाहिजे तेवढं, तर तुम्हाला ते काही मिळू शकतं. तर मित्रो, हा एक मुद्दा मी सांगितलं की तुम्ही आत्मविश्वास गमावू नका. तुम्ही सातत्यानं तुमची विचार रुजवण्यामध्येच यश समजा आणि त्या दिशेनं कामाला लागा. नक्की यश प्राप्त होत असते. तर हा भाग इथं आपण आज बघितलेला आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा काय मी सांगत होतो की सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी बोला. मी यशस्वी होत आहे, माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे, आमचे पक्ष असेल तर आमच्या पक्षाचंही काम वाढत आहे आणि त्या दिशेनं तुम्ही स्वतःला सकारात्मक चित्र पाहत चला. आणि जे काही करता येईल तुमच्या तुमचा पक्ष वाढीसाठी तर तुमची सातत्यानं लिहित जा, सातत्यानं बोलत जा. त्यातून तुमचा एक प्रभाव तयार होताना दिसतो. तर हा मुद्दा बघितले. दुसऱ्या भागामध्ये काही मुद्दे आपण
बघणार आहोत. धन्यवाद.